नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2025-26 उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे। 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 40 गुणांची लेखी परीक्षा। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते दिलेले आहे। अगोदर तोंडी चाचणीवर आधारित प्रश्न अभ्यासू। तोंडी चाचणीवर आधारित 10 गुणांचा पेपर आहे। लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न तिसरा सोडवा। एकूण 8 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे। 62,935 ही संख्या अक्षरात लिहा। त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेले आहे। ब प्रश्न 7,98,543 अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक काढा। अधोरेखित केलेली संख्या आहे 9 आणि 4। 9 ची स्थानिक किंमत आहे 90,000 आणि 4 ची स्थानिक किंमत आहे 40। 90,000 मधून 40 गेले, उत्तर आले 89,960। 9 व 4 या अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आहे 89,960। क प्रश्न बेरीज करा। 1 गुणासाठी आहे। 87,259 अधिक 38,975 यांची बेरीज आलेली आहे 1,26,234। ड प्रश्न वजाबाकी करा। 89,653 वजा 23,768 आणि उत्तर आलेले आहे 65,885। ई प्रश्न गुणाकार करा। 2 गुणांसाठी आहे। 287 गुणिले 46 यांचा गुणाकार आलेला आहे 13,202। फ प्रश्न आहे भागाकार करा। 1,236 भागिले 12 भागाकार आलेला आहे 103 आणि बाकी आहे 0। पुढे आहे प्रश्न चौथा सोडवा। एकूण 5 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे। ऋण 7 अधिक 5 त्याचे उत्तर आलेले आहे ऋण 2। ब प्रश्न ऋण 7 वजा 5 त्याचे उत्तर आलेले आहे ऋण 12। क प्रश्न 7 अधिक ऋण 5 उत्तर आहे 2। ड प्रश्न एका थंड प्रदेशात दिवसाचे तापमान 7 अंश सेल्सिअस असते व रात्री दिवसापेक्षा 10 अंश सेल्सिअसने कमी होते, तर त्या ठिकाणचे रात्रीचे तापमान किती असेल? 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 7 अंश सेल्सिअस वजा 10 अंश सेल्सिअस उत्तर आलेले आहे ऋण 3 अंश सेल्सिअस। त्या ठिकाणचे रात्रीचे तापमान ऋण 3 अंश सेल्सिअस असेल। पुढे आहे प्रश्न 5वा सोडवा। एकूण 4 गुणांसाठी आहे। त्यातील अ आणि ब प्रश्न 1-1 गुणासाठी आहे। 3.2/5 अधिक 2.1/5 आणि त्याचे उत्तर आलेले आहे 5.3/5। ब प्रश्न 5.1/3 वजा 3.2/3 त्याचे उत्तर आलेले आहे 1.2/3। क प्रश्न 2/3 गुणिले 3/4 आणि ड प्रश्न आहे 1/2 भागिले 2/3। अतिशय सोपी अशी प्रश्नपत्रिका आहे। क प्रश्नाचे उत्तर आलेले आहे 1/6 आणि ड प्रश्नाचे उत्तर आलेले आहे 3/4। प्रश्न 6वा सोडवा। एकूण 5 गुणांसाठी आहे। प्रश्न 6वा त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे। खालीलपैकी सर्वात मोठी संख्या दर्शवणारा पर्याय चौकटीत लिहा। सर्वात
मोठी संख्या आहे 0.1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे, म्हणून चौकटीत आपण पर्याय क्रमांक 1 लिहिलेले आहे। ब प्रश्न सोडवा, 2 गुणांसाठी आहे। 1.2 गुणिले 2.5 उत्तर आलेले आहे 3.00। पुढे आहे क प्रश्न सोडवा, 2 गुणांसाठी आहे। 2.5 भागिले 0.5 आणि त्याचे उत्तर आलेले आहे 5। प्रश्न क्रमांक 7, खाली दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा। 4 गुणांसाठी आहे। उपकरणे, पंखा, टीव्ही, बल्ब आणि उपकरणांचा वापर तासांमध्ये देण्यात आलेला आहे। प्रमाण आहे y अक्षावर 1 सेमी बरोबर 1 तास। या ठिकाणी आपण आलेख काढलेला आहे। मी पेनाने आलेख काढलेला आहे, तुम्ही पेन्सिलीने आलेख काढायचा आहे। मी पेनाने यासाठी काढला की तुम्हाला व्यवस्थित दिसले नसते, तुम्हाला व्यवस्थित दिसावे यासाठी पेनाने आलेख काढलेला आहे। या ठिकाणी y अक्षावर उपकरणाचा वापर तासांमध्ये लिहिलेले आहे। आणि x अक्षावर उपकरणे, अशा पद्धतीने आलेख काढायचा आहे। प्रश्न क्रमांक 8, खालील इंग्रजी कॅपिटल अक्षरांचा सममिती अक्ष काढा। एकूण 5 गुणांसाठी आहे। त्या ठिकाणी आपण A, B, H, X आणि C यांचा सममिती अक्ष काढलेला आहे। व्हिडिओला जर घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका समजून घ्यायची आहे। प्रश्न क्रमांक 9, खालील संख्या 2, 3, 4, 5 आणि 9 यापैकी कोणत्या संख्येने विभाज्य आहेत ते त्या संख्येपुढे चौकटीत लिहा। 5 गुणांसाठी 111, 3, दुसरी संख्या आहे 5765, 5 या संख्येने विभाज्य, तिसरी संख्या आहे 962, 2 या संख्येने विभाज्य, चौथी संख्या आहे 2084, 2 आणि 4 या संख्येने विभाज्य आणि पाचवी संख्या आहे 5769, 3 आणि 9 या संख्येने विभाज्य। प्रश्न 10वा सोडवा, एकूण 4 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे। मसावी काढा 32 आणि 48। त्या ठिकाणी 32 चे विभाजक, 48 चे विभाजक, दोघांमधील सामायिक विभाजक आणि सर्वात मोठा सामायिक विभाजक आहे 16। 32 व 48 चा मसावी 16 आहे। ब प्रश्न आहे लसावी काढा, 2 गुणांसाठी आहे। 8 आणि 12 यांचा लसावी काढायचा आहे। 8 ने विभाज्य असणाऱ्या संख्या, पुढे आहे 12 ने विभाज्य असणाऱ्या संख्या। 8 व 12 ने विभाज्य सामायिक संख्या 24, 72, लघुत्तम विभाज्य संख्या आहे 24, म्हणून 8 व 12 चा लसावी 24 आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।